पुण्यातील खराडी येथील मणिपाल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अंतिम टप्प्यातील किडनी आजाराने पीडित असलेल्या 9 वर्षीय मुलीवर जिवंत दात्याचे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले आहे. या दुर्मिळ व यशस्वी केसमध्ये या मुलीला तिच्या 69 वर्षीय आजीकडून किडनी मिळाली, ज्यामधून दिसून येते की मुलांमध्ये प्रत्यारोपण करताना वय आणि कौटुंबिक नात्याचा विचार केला जाऊ शकतो. या आव्हानात्मक काळामध्ये या लहान मुलीने उल्लेखनीय धाडस दाखवले. तिच्या 69 वर्षीय आजीने स्वतःची किडनी दान करण्याचा निर्णय घेत अधिक मोठे धैर्य दाखवले. या केसमधून कुटुंबामध्ये प्रेम व आशेची क्षमता दिसून आली. नमस्ते, मी डॉक्टर मनीष कुमार शांताराम माळी, कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट, मणिपाल हॉस्पिटल, खराडी, पुणे. आज आपण इथं आलेलो आहोत अस्मी किशोर आरडे आणि विमल आरडे. तर अस्मी आरडेचं आपण तिला लहानपणापासूनच किडनीचा जो आजार होता त्यासाठी आपण तिचं किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि ट्रान्सप्लांट रेसिपियंट आहे ती. तिचं सप्टेंबर महिन्यात ट्रान्सप्लांट झालेलं आहे आणि आज आपण बघू शकता की ती किती हेल्दी आहे. आणि तिची आजी विमल आरडे यांनी तिला आपण स्वखुशीने किडनी दिलेली आहे आणि आज यांच्या शरीरातली किडनी अस्मीच्या शरीरात एकदम व्यवस्थित चालू आहे. आज आपण बघताय तर दोघी एकदम खुश आहेत, दोघी एकदम आनंदी आहेत. अशातच आपण अस्मीचा 10वा वाढदिवस पण आपल्या हॉस्पिटलला साजरा केला. तर माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की वय किती असू दे, किडनीचा किती मोठा गंभीर आजार असू दे, जर फॅमिली खंबीर असेल, भक्कम असेल आणि जर आपण त्याला धैर्याने सामोरं गेलं आणि आपण डायलिसिसच्या ऐवजी ट्रान्सप्लांटचा पर्यायाचा अवलंब केला तर आपल्याला जे आपलं आयुष्य जो ब्रेक लागलेला असतो तो आपल्याला परत आयुष्य पूर्ववत करता येतं. अस्मी आज शिकून पुढे डॉक्टर बनायची स्वप्न बघतीये, तर तिच्या भविष्याला आमच्याकडून शुभेच्छा. सो कसं वाटतंय तुला? मला आता बरं वाटतं, मला काहीच नाही झालंय. सो पहिल्यांदा जेव्हा कळलं डॉक्टर काकांनी तुला सांगितलं असणार की किडनीचं काही आहे, कसं सांगण्यात आलं होतं तुला? काय काय प्रॉब्लेम होता तुला, कसं कळलं? मला मम्मीने सगळं सांगितलं. मी घाबरली पहिले, नंतर नाही घाबरली. मला बरं व्हायचं होतं म्हणून मी सहन केलं सगळं. मम्मीने काय सांगितलं, नक्की काय सांगितलं मम्मीने तुला? काय शब्द सांगितलं? मम्मी बोलली की तुझी किडनीची साईज वाढली नाहीये, तुला आता किडनी ट्रान्सप्लांट करायला लागेल. मी पहिले घाबरली पण मी ओके बोलली. बरं व्हायचं होतं, मला अभ्यास करायचा होता. सो काय बनायचं तुला मोठेपणी? डॉक्टर. ड्रॉइंग पण खूप छान करते. इव्हन म्हणजे ट्रान्सप्लांट नंतर फोटो जे आहेत सो आजीचीच किडनी तुला मिळाली, हे सगळं कळलं होतं तुला? त्या छोट्या वयामध्ये हे सगळं कळलं तुला? हो. ज्यावेळी मला समजले की अस्मीची किडनी खराब आहे, माझ्या मुलाचा फोन आला मला. मी लगेच पुण्याला आले. त्यावेळी सुनबाईची द्यायचं ठरलं. परत मनाला विचार केला की तिची मुलं लहान आहेत. मग मी निश्चय केला की आपलीच किडनी द्यायचं, आपलं काय आता राहिलंय. म्हणून मीच ठाम मत केलं की आपणच आपली किडनी तिला द्यायची. पण सगळं व्यवस्थित झालं. डॉक्टर लोक सुद्धा चांगले मिळाले, ऑपरेशन चांगलं केलं, त्यांचा स्टॉक सुद्धा सगळा काळजी घेतली आमची चांगली. आणि आता मला तर वाटते माझं ऑपरेशन झालंच नाहीये, कसलाच मला त्रास नाहीये. आजी भीती वाटली होती? अजिबात नाही भीती वाटली. ठामपणे गेले मी अगदी ऑपरेशन हॉलला. त्यांच्याशी बोलले, डोळे मिटले, मला काहीच माहिती पडलं नाही. आजी आणि दुसऱ्या दिवशी मी फिरायला लागले लगेच हॉस्पिटलमध्ये. आजी इकडे समोर. म्हणजे जनरली आम्ही असं पाहिलं की आपल्या ह्या वयांमध्ये लोकांना किडनी द्यावी लागते, बसवावी लागते. आता तुम्ही तुमच्या ह्या वयामध्ये किडनी दिलेली आहे, म्हणजे काय खाल्लं होतं काय आधी एवढं चांगलं? शेतात कामं भरपूर केली मी गावाला. आणि कष्टाचं शरीर माझं सगळं, पौष्टिक खाणं, घरचं सगळं शेतातलं, त्यामुळे मला कसलाच आजार नव्हता. एक गोष्ट म्हणजे आपण थोडं अंडरमाइन करतो, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की विल पॉवर. यांचा विल पॉवर खूप स्ट्रॉंग होता आधीपासून. कधी जेव्हापासून आपण सर्जरीची डिस्कशन करतो त्यांनी कधी म्हणजे असं संदेह काय डोक्यात ठेवलं नाही, काय त्यांना भीती नव्हती की बाबा काय हे. ते एकदम निवांत गेले ऑपरेशन थिएटर मध्ये आणि आल्यानंतर पण ते असं म्हणजे त्यांचं रिॲक्शन असं झालं पण असं मला कळालं पण नाही, असं म्हणजे त्यांचं रिॲक्शन होतं. छोट्या वयामध्ये किडनी खराब होण्याचं काय रिझन? त्याला आपल्याला कारण काहीच सापडलेलं नाही. आपण तिला इव्हन जेनेटिक टेस्टही केल्या. तिच्यासाठी ब्लड टेस्ट होत्या, जेवढ्या शक्य होत्या सगळ्या टेस्ट केल्या, पण कुठल्याच टेस्ट मध्ये आपल्याला सापडलं नाही.
आपण जेनेटिक टेस्ट केल्या सगळ्या, तर आपला जो वेळ गेला म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर हा या सगळ्या टेस्टमध्ये वेळ गेला, जेणेकरून तिच्या शरीरात जर असा कुठला आजार असेल तर नवीन बसवलेल्या किडनीत तो आजार यायला नको, हे आपलं सगळ्यात महत्वाचं होतं. पण जेनेटिक टेस्ट सगळ्या निगेटिव्ह आल्या. इव्हन आजींच्या पण जेनेटिक टेस्ट केल्या. या वयात जेनेटिक टेस्ट कोण करत नाही, पण आपण जी किडनी देतोय अस्मीला ती कशी चांगली आहे का किडनी हे बघायला हा जो वेळ गेला, पण याच्यात कुठल्याच याच्यात काहीच सापडलं नाही. तर फ्रँकली सांगायचं तर कारण काहीच माहित नाही आपल्याला. आणि हा आजार जोपर्यंत 3 हिमोग्लोबिन झाला म्हणजे हा बरेच वर्ष अस्मीच्या शरीरात आजार होता हा. ते केव्हा डिटेक्ट झालं की तिला आता डोनेटच करण्याशिवाय पर्याय नाही हे कधी तेव्हा ती कळलं? ऍडमिट झाली होती, दम लागत होता आणि ताप आला होता म्हणून ऍडमिट झाली होती. तर तेव्हा आपल्याला प्रथम दर्शनी वाटलं की निमोनिया असेल किंवा लंग इन्फेक्शन असेल, पण एक्सरे सगळे नॉर्मल होते, बाकी सगळ्या गोष्टी नॉर्मल होत्या. इन्फेक्शनचं असा फ्रँक एव्हिडन्स कुठला नव्हता. आणि तेव्हा हिमोग्लोबिन 3 होतं. मग हिमोग्लोबिन 3 का, तर याचं आपण करत गेलो तर तेव्हा आपल्याला किडनीचा प्रॉब्लेम सापडला. कारण किडनीत एरिथ्रोपोएटिन नावाचा एक हॉर्मोन तयार होत असतो, हा हिमोग्लोबिन बनवायला मदत करत असतो. तर त्यामुळे तेव्हा आपल्या लक्षात आलं की किडनीचा प्रॉब्लेम आहे. आणि मग तिची आपण बायोप्सी करतो युजली नॉर्मल सिच्युएशन मध्ये, की किडनी निडल टाकून किडनीचा टिश्यू काढून तपासतो की किडनी कशामुळे खराब झाली. पण दुर्दैवाने तिच्या किडनी एवढ्या छोट्या होत्या की बायोप्सी करणंही शक्य नव्हतं. मग त्यामुळे, आणि जे मगाशी मी म्हटलं की मला कौतुक आरडे फॅमिलीचं असं वाटतं की 9 वर्षाच्या मुलीला किडनी फेल हे जर कोण डॉक्टर सांगतोय आणि ते बाकी दुसरा कुठलाही संदेह न ठेवता पुढच्या प्रवासाला लागतात, म्हणजे डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट हे 2च ऑप्शन अस्मीकडे होते. आणि तेव्हा ट्रान्सप्लांटचा निर्णय घेतला आणि एक नाही तर 2 डोनर पुढे आले घरातून. इव्हन वडीलही तयार होते. म्हणजे असं नाही की, तर अस्मीचं जे तिच्यावरचं प्रेम आहे ते दिसतंय. इनफॅक्ट ही गोष्ट एक सांगायची राहिली मगाशी, की आजींचं ऑपरेशन झाल्यानंतर त्याच दिवशी जेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो, जेव्हा त्यांच्या अनस्थेशियातून त्या बाहेर येत होत्या, तर तेव्हा आपण विचारतो की दुखतंय का वगैरे, तर त्या आजींचं वाक्य होतं की माझं सोडून त्या अस्मी कशी आहे. म्हणजे डोनेट केल्यावर सुद्धा जर त्यांचं हे वाक्य आहे, तर हे बॉन्ड आपल्याला दिसून येतो. सो याच्यामध्ये अख्खी किडनी द्यायला लागली टिश्यू वापरले कसं होतं हे ऑपरेशन? नाही, अख्खी किडनी देतो. कारण काय, आपण त्याच्यासाठी एक स्कॅन करतो. स्कॅन मध्ये डाव्या किडनीचं काम किती, उजव्या किडनीचं काम किती, दोन्ही तपासतो. नंतर त्या स्कॅन मध्ये आपल्याला हे लक्षात येतं की एकच किडनी जर अस्मीच्या आईच्या शरीरात, आजीच्या शरीरात राहिली, डोनरच्या शरीरात, त्यांचं पुढच्या आयुष्यात त्यांना एकाच किडनीमुळे वर जगता येईल का. आणि हे जेव्हा कन्फर्म होतं तेव्हा मग आपण पुढच्या प्रोसेस करतो. सो किती डिफिकल्ट होतं, किती रिस्क होती ह्या सर्जरीमध्ये? सो नॉर्मली हे सर्जरी लो रिस्क सर्जरी असते, म्हणजे ज्याच्यात आपण म्हणतो लेस दॅन 1 to 5%. पण यांचं वय जास्त असल्यामुळे थोडंसं रिस्क त्याच्यामुळे जास्त होतं. आणि हे सोडूनही म्हणजे देर वर सर्टन सर्जिकल प्रॉब्लेम्स, जसं यांचं बोन्स थोडेसे म्हणजे वीक असतात या वयात, म्हणून ते आपल्याला ऑप्टिमल पोझिशनिंग जे आपण सर्जरीसाठी जे पोझिशन मध्ये आपण सर्जरी हे करतो ते यांना द्यायला पण जमत नव्हतं. सेकंडली त्यांचे स्टेचर पण थोडं शॉर्ट असल्यामुळे आपल्याला जे पोटात जेवढी जागा आपण युज करतो ते जागा पण थोडी कमी होती. सो दॅट वे इट वॉज अ कॉम्प्लेक्स सर्जरी इन दीज मॅनर्स. लकीली म्हणजे हे होतं की जेव्हा आपण किडनीची डोनेशन सर्जरी, जे आपण डोनर सर्जरी करतो, तेव्हा आपण बघतो की वेसल्स किती आहेत. लकीली यांच्यात वेसल्स सिंगल वेसल्स होते, तर म्हणून दॅट वे इट वॉज अॅनाटॉमिकली इट वॉज अ इझियर सर्जरी. बट बिकॉज ऑफ पेशंट नॉन मॉडिफायबल फॅक्टर, हाईट आणि एज, बोन डेन्सिटी बिंग ऑन द लोअर साइड, ते त्याच्यासाठी ते थोडं सो कॉम्प्लेक्स होतं. अस्मीच्या केसमध्ये ती छोटी एज छोटं आहे, हा. किडनी किती डॅमेज होती, म्हणजे कसं तुम्ही ह्या डिसिजनला पोहोचवलं पॅरेंट्सला? सो किती डॅमेज होतं किंवा काय? किडनी जेव्हा लक्षात आलं तेव्हा कम्प्लीट डॅमेज झाली होती किडनी. जरी तिला युरिन येत होती तर त्या युरिनला क्वालिटी नव्हती, फक्त पाणी निघत होतं. जे टॉक्सिन्स शरीरातून बाहेर पडायला पाहिजेत ते टॉक्सिन्स बाहेर पडत नव्हते, त्यामुळे युरिया क्रिएटिनचं प्रमाण खूप जास्त झालं होतं. आणि हे शरीरातला ऍसिड वाढल्यामुळे तिचा दम वाढला होता. शरीरातलं तिचं जेव्हा हिमोग्लोबिन कमी झालं म्हणून दम लागत होता. जेव्हा आपण त्याचं हिमोग्लोबिन बिल्ड केलं, डायलिसिसद्वारे ऍसिड आपण काढायला लागलो, त्याच्यानंतर अस्मी स्टेबल झाली. सो ही फर्स्ट अशी सर्जरी जी खूप छोट्या पेशंट वरती करावी म्हणजे झाली आपल्याकडे, कसं आहे? या हॉस्पिटलमध्ये पहिलं पिडियाट्रिक ट्रान्सप्लांट केलं आपण. आणि नॉर्मली पिडियाट्रिक ट्रान्सप्लांट मध्ये आई वडिलांची किडनी आपण वापरतो, इथं आजीची किडनी वापरली. म्हणजे हा जो गॅप आहे, आता आजीचं वय आज 65 वर्षे, अस्मीचं वय आता 9-10 वर्षे. अस्मी पुढे जर तिचं आयुष्य 70 ते 80 वर्ष जरी आपण पकडलं, तर आजीची किडनी 65 + 70
असे तेवढे वर्ष ती चालणार आहे अस्मिता शरीरात. टेक्निकली पण ती चालू शकते का? चालू शकते. म्हणजे आतापर्यंत जे भारतातले जे आहेत ते 35 ते 40 वर्षाचा डेटा आहे आपल्याकडे. पण भारतात ट्रान्सप्लांट साधारण 1975 ते 80च्या दरम्यान चालू झालं आणि त्यावेळेसचे जे औषध होते ते एकदम प्रिमिटिव्ह स्टेजमध्ये होते. आज जे आपल्याकडे औषधं अवेलेबल आहेत हे जर त्या काळात अवेलेबल असते तर अजून त्या भरपूर किडन्या चालल्या असतात. तर त्यामुळे आत्ताचं एक्सपेक्टेशन असं आहे की आत्ता किडनी म्हणजे जे हाफ लाईफ जे किडनीचं वाढत चाललेलं आहे ते कदाचित त्या 50, 60, 70 वर्ष सुद्धा या किडनी चालू शकतील असा एक अंदाज आहे आपला. किडनी ट्रान्सप्लांट करताना जशी ठीक आहे, जरी डोनर जरी घरचा असला तरी त्याला लिगली खूप कॉम्प्लिकेशन्स असतात, खूप परमिशन्स आणि हे असतात. तर मग आपल्या केसमध्ये त्याच्यामुळे डिले झाला असं काय आहे का कशा काय झालं त्यावेळेस? नाही, डिले हा जो आहे हा सगळ्या टेस्टमुळे झाला, जे जेनेटिक टेस्ट वगैरे. लिगली नाही, लिगली काय नाही, कारण घरातलंच आहे. तर याच्या वेळेस आपण काय करतो की आजी आजोबा कायद्याने आपल्याला काय अलाउड आहे, जो ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ऍक्ट आहे त्यानुसार आजी आजोबा, आई वडील, पती पत्नी, बहीण भाऊ, मुलगा मुलगी हे जे क्लोज रिलेशन आहेत ते डोनेट करू शकतात. आणि याच्यासाठी हॉस्पिटल बेस्ड कमिटी असते, हॉस्पिटलमध्येच येतं. या रिलेशनच्या वरती काही गेलं तर ते गव्हर्नमेंटकडे पाठवावं लागतं, जसं ससूनला पाठवावं लागतं. फक्त या केसमध्ये असं झालं की अस्मीचं आणि तिच्या आजीचं रिलेशन प्रूव्ह करायला वडिलांचा डीएनए करावा लागला. म्हणजे त्या डीएनएनी हे रिलेटेड आहेत असं दाखवावं लागलं आणि मग कमिटीने परमिशन दिली. जे डॉक्युमेंट्स असतात, जे केवायसी डॉक्युमेंट्स असतात किंवा जे अफिडेव्हिट्स असतात त्याचं रुटीन प्रोसिजर, असं वेगळं त्याच्यासाठी काही करावं नाही लागलं.